फ्रेंड्स, मी अर्चना ऑलराऊंडर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण भगवद्गीतेचा अध्याय दुसऱ्याचा भाग दुसरा बघणार आहोत. स्वधर्म किंवा विशेष कर्तव्य दोन प्रकारची आहेत. जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत त्याने विशिष्ट शरीरानुसार मोक्ष प्राप्तीसाठी धर्मतत्वाप्रमाणे कर्तव्य करणे आवश्यक आहे. जेव्हा एखादा मुक्त होतो तेव्हा त्याचा स्वधर्म किंवा त्याची विशिष्ट कर्तव्य शारीरिक स्तरावर नसल्यामुळे त्याच्या स्वधर्माला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी शारीरिक स्तरावर विशिष्ट नियत कर्तव्ये नेमून दिलेली असतात. त्याचे पालन करणे अनिवार्य असते. स्वधर्म भगवंताने नेमून दिलेला आहे आणि याचे स्पष्टीकरण 4थ्या अध्यायात केले जाईल. शारीरिक स्तरावर स्वधर्माला वर्णाश्रम किंवा धर्म किंवा मानवाच्या आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचा मूलभूत आधार असे म्हटले जाते. मानवी संस्कृतीचा प्रारंभ वर्णाश्रम धर्म किंवा प्राप्त शरीराच्या विशिष्ट गुणानुसार नेमून दिलेल्या कर्तव्यापासून होतो. ज्येष्ठ व्यक्तीच्या आज्ञेनुसार कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये त्या प्रकारचे कार्य केल्याने मनुष्य जीवनातील उच्चतर अवस्थेमध्ये उन्नती होते. यहिच्छा चोपन्यम स्वर्गद्वारम पावतम सुखीन क्षत्रिया पार्थ लभते युद्धमीशम. हे पार्थ, ज्या क्षत्रियांनी अशा युद्धाची प्रयत्न न करता येथे खरोखरच ते सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची दारे सताड उघडी होतात. तात्पर्य: अर्जुन जेव्हा म्हणाला, मला या युद्धापासून कल्याणकारक असे काही दिसत नाही, यामुळे शाश्वत नरकवासच भोगावा लागेल, तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीची विश्वाचे आदिगुरु भगवान श्रीकृष्णाने निंदा केली. अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळे केली होती. अहिंसक बनून त्याला त्याचे नियत कर्म करायचे होते. क्षत्रियाने रणांगणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खाचे तत्वज्ञान आहे. महान ऋषी आणि व्यासदेवाचे पिता पराशर मुनी आपल्या पराशर स्मृतीत सांगतात की क्षत्रियो ही प्रजारक्षण शस्त्रपाणी प्रदंडयन निजित्य परसैन्यादिशती धर्मेण पालयत. सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता त्याला योग्य बाबतीत हिंसेचा वापर करावा लागतो. म्हणून त्याला शत्रू राजाचा सैन्याचा निपात करावा लागतो आणि याप्रमाणे धर्मतत्वानुसार त्याने जगावर राज्य करावे. सर्व बाबीचा विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून परावृत्त होण्याचे काहीच कारण नव्हते. जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला राजोपभोग घेता आला असता आणि जर युद्धामध्ये तो मारला गेला असता तर त्याची स्वर्गलोकाप्रत उन्नती झाली असती, कारण तेथील दारे त्याच्यासाठी सताड खुली होती. दोघांपैकी कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणे त्याला लाभदायकच होते. अथ चेत्त्वमिम धर्म सडगाम न करिष्य तत स्वधर्म कीर्ती हित्वा पाप वा पसीन. परंतु तू जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू तुझी कीर्ती गमावशील. तात्पर्य: अर्जुन हा प्रसिद्ध योद्धा होता आणि भगवान शंकरासहित इतर देवतांशीही युद्ध करून त्याने कीर्ती प्राप्ती केली होती. शिकाऱ्याच्या वेशात असलेल्या भगवान शंकराचा युद्धात त्याने पराभव करून त्यांना प्रसन्न केले व पशुपातास्त्र नावाचे अस्त्र वरदान म्हणून प्राप्त केले. अर्जुन महान योद्धा होता हे प्रत्येकाला माहीत होते. द्रोणाचार्याने त्याला आशीर्वाद दिले व असे अस्त्र वरदान दिले की ज्यायोगे तो आपल्या गुरुचाही वध करू शकत होता. त्याचा पिता व स्वर्गाचा राजा इंद्र याच्यासहित इतर अनेक अधिकारी व्यक्तीकडून त्याने युद्ध करण्याच्या पात्रतेबद्दलची विश्वसनीयता प्राप्त केली होती. परंतु जर त्याने युद्धाचा त्याग केला तर त्याने आपले क्षत्रियाचे कर्तव्य टाळले असे नव्हे तर तो आपली कीर्ती आणि नावलौकिकही गमावून बसला असता. याप्रमाणे नरकात जाण्यासाठी त्याने स्वतःच राजमार्ग बनवला असता. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास तो युद्ध करून नव्हे तर युद्धापासून माघार घेतल्यामुळे नरकात गेला असता. अकीर्ती चापी भूतानी कश्ययन्ति ते व्यायाम संभवितश्च चाकीर्ती मरणादातिरिच्यतो. लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सामान्य व्यक्तीसाठी दुष्कृती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. तात्पर्य: अर्जुनाचा सखा आणि तत्वोपदेशक या नात्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या युद्ध करण्याच्या
नकाराबद्दल अंतिम निर्णय देत आहेत. भगवान म्हणतात, अर्जुना, युद्ध आरंभ होण्यापूर्वी तू जर युद्धभूमी सोडून गेलास तर लोक तुला भ्याड म्हणतील आणि तू जर म्हणत असतील की लोक काही काय अपशब्द बोलले तर भूमीतून पलायन करून तुझे प्राण वाचवशील तर माझा तुला सल्ला आहे की युद्धात मरणेच अधिक उत्तम आहे. तुझ्यासारख्या सन्माननीय व्यक्तीसाठी दुष्कृती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. म्हणून प्राणरक्षणासाठी पलायन करण्यापेक्षा तू युद्धात मरण पावणे अधिक उत्तम आहे. यामुळे माझ्या मैत्रीचा दुरुपयोग करण्यापासून आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा गमावण्यापासून तुझे रक्षण होईल. म्हणून अर्जुनासाठी भगवंताचा अंतिम निर्णय होता की युद्धामध्ये माघार घेण्यापेक्षा त्याने युद्धात मृत्यू पत्करावा. भयाद्रणा दुपरत्वमस्यते वा महारथा यशाचत्व बहुमते भुस्वा यशासी लाघवम. ज्या मोठमोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छ समजतील. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आपला निर्णय देणे चालूच ठेवले. ते पुढे म्हणत की तू असे समजू नकोस की दुर्योधन, कर्ण आणि इतर योद्ध्यांना तू आपले बंधू आणि पितामह यांच्याबद्दलच्या करुणेमुळे रणभूमी सोडून गेलास असे वाटेल. त्यांना वाटेल की भयभीत होऊनच तू रणभूमी सोडून गेलास. अशा तऱ्हेने तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दलचा त्यांना असणारा आदर साप धुळीत मिसळून जाईल. आवाच्य वादाच्य बहुवंदितस्य तवा हिता निंदण्यास्तव सामर्थ्य तत्व दुःखंतर नकमो. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकारक असे काय तुला आहे? तात्पर्य: प्रारंभी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या अनाहूत करुणेबद्दल आश्चर्य वाटले आणि करुणा अनार्यांनाच साजेशी आहे असे म्हणतात. आता श्रीकृष्णाने इतक्या प्रकारे बोलून अर्जुनाला तथाकथित करुणाच्या विरोधात स्वतःची मते पटवून दिली. हतो वा पाश्यसि स्वर्ग जित्वा वा भोगस्य महिम तत्वा दुष्टिती कोणतेही युद्धाश कृतनिश्चय. हे कोणतेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. तात्पर्य: अर्जुनाच्या पक्षाला जरी विजयाची खात्री नव्हती तरी त्याला युद्ध करावेच लागले असते, कारण युद्धात मारल्या गेल्यानेही त्याला स्वर्गलोकाप्रत उन्नत होता आले असते. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभे जयाजयो ततो युद्धाय युजुस्व नैव पापमवाप्स्यसि. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुनाने युद्धासाठी म्हणून युद्ध करावे, कारण ही त्यांची इच्छा आहे. कृष्ण भावनावहित कार्यामध्ये सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यासारख्या विचारांना अजिबात थारा नाही. श्रीकृष्णासाठी सर्व काही करणे ही दिव्य भावना आहे, कारण त्यामुळे भौतिक कार्य बंधनास कारणीभूत होत नाही. जो आपल्या इंद्रिय तृप्ताकरता सत्वगुणामध्ये किंवा रजोगुणामध्ये कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्यकर्माच्या बंधनात अडकावे लागते. पण ज्या व्यक्तीने कृष्ण भावनाभहित कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले आहे त्याला सामान्यतया कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे कोणाच्याही बंधनात राहावे लागत नाही किंवा कोणाचा ऋणीही राहत नाही असे सांगितले जाते. देवशी भूतानुपात प्रीतुना न कीड करो नायमनीच राजम सर्वोत्मना य शरण्य गतो मुकुंद परिहंत कर्तम्य. इतर सर्व कर्तव्याचा त्याग करून जो पूर्णपणे मुकुंद श्रीकृष्णांना शरण गेला आहे तो कोणाचाही ऋणी राहत नाही. तसेच तो देवदेवता, ऋषीमुनी, मानव समाज, नातलग, मानवता किंवा इतर पितर इत्यादीचे ऋण त्याच्यावर राहत नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला अप्रत्यक्षपणे या श्लोकात हा संदेश दिला आहे आणि याचे अधिक स्पष्ट वर्णन पुढील श्लोकात केले जाईल. एषा तेहि विहिता साडक्य बुद्धियोगे तिमारुणु बुद्धायुक्तो यया पार्थ कर्मबंध पहास्यसि. आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता या
आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो. हे पार्था, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर तू कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. तात्पर्य. वैदिक शब्दकोश. निरक्त यात म्हटल्याप्रमाणे संख्या म्हणजे जे सर्व गोष्टीचे विस्तृत रूपात वर्णन करते आणि जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीची माहिती सांगणारे तत्वज्ञान म्हणजे सांख्य तत्वज्ञान होय. योग हा इंद्रिय निग्रह करण्याशी संबंधित आहे. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा प्रस्ताव हा इंद्रिय तृप्तीवर आधारित होता. आपले अर्ध कर्तव्य विसरून त्याला युद्धापासून परावृत्त व्हायचे होते, कारण त्याला वाटत होते की धृतराष्ट्रपुत्र चुलत बंधू इत्यादींची हत्या करून राजभोग घेण्यापेक्षा त्यांची हत्या न करताच आपण सुखी होऊन दोन्ही गोष्टी मूलभूत इंद्रिय तृप्तीवरच आधारित होत्या. बुद्धी आणि कर्तव्याचा त्याग केला तरीही नातलगावर विजय प्राप्त करून मिळणारे सुख आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुख या दोन्ही सुखे वैयक्तिक इंद्रिय तृप्तीवर आधारित आहे. म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगावासे होते की आपल्या पितामहाच्या शरीराचा वध केल्याने तो आपल्या आत्म्याचा वध करणार नव्हता. पुढे ते सांगतात, भगवंत सहित सर्व उपस्थित व्यक्तींचे सत्व नित्यच असते. त्या सर्व व्यक्तींना भूतकाळात सत्व होते, वर्तमान काळात सत्व आहे आणि भविष्यातही त्यांना सत्व राहील, कारण आपल्याला सनातन काळासाठी सत्व आहे. आपण केवळ विविध प्रकारे आपला शारीरिक पोशाख बदलतो, परंतु वास्तविकपणे भौतिक बंधनातून मुक्त झाल्यावरही आपण आपले सत्व ठेवतो. आत्मा आणि शरीराचे पृथक्करणात्मक ज्ञान भगवान श्रीकृष्णाने अत्यंत विस्तृतपणे सांगितले आहे आणि आत्मा आणि शरीर यांच्याबद्दल विविध दृष्टिकोनातून सांगण्यात आलेल्या तत्वज्ञानालाच निरुक्ती शब्दकोशाप्रमाणे सांख्य तत्वज्ञान असे या ठिकाणी म्हणण्यात आले आहे. तोतया कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाच्या या सांख्य तत्वज्ञानाशी काडीमात्राही संबंध नाही. नास्तिक कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाचाही फार पूर्वी भगवान श्रीकृष्णाचे अवतार मूळ भगवान कपिल यांनी श्रीमद भागवतात आपली माता देवहूतीला सांख्य तत्वज्ञान सांगितले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की पुरुष आणि परमेश्वर हेच कर्ता आहेत आणि प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते सृष्टीची निर्मिती करतात. या गोष्टीचा वेद आणि गीता स्वीकार करते. वेदामधील वर्णनावरून आपल्याला कळून येते की परमेश्वर आणि प्रकृतीमध्ये केवळ दृष्टिक्षेपाद्वारे अनुरूप जीवात्मे प्रवेशित केले आहे. हे सर्व जीवात्मे इंद्रिय तृप्ती खातर भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करीत आहेत आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली ते स्वतःला उपभोक्ता समजत आहे. ही मनोवृत्ती मोक्षाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकून राहते. त्यावेळी जीवात्मा भगवंताशी एकरूप होण्याची इच्छा करतो. हा मायेचा किंवा इंद्रिय तृप्तीचा शेवटचा आघात असतो आणि अनेक जन्मात इंद्रिय तृप्ती केल्यानंतर एखादा महात्मा वासुदेव भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. याप्रमाणे त्याची परमसत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. अर्जुनाने पूर्वी श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला आहे. शिष्यते धर्मी शाधी मा त्वापन्नम म्हणून आता भगवान श्रीकृष्ण त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोग युक्त होऊन कसे कार्य करावे याबद्दल सांगतील. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास केवळ भगवंताच्या संतुष्टीकरिता भक्तियोगाचे आचरण कसे करावे याबद्दल सांगतील. या बुद्धियोगाचे विस्तृत वर्णन प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून वास करणाऱ्या भगवंताशी प्रत्यक्ष संबंध असे करण्यात आले आहे. परंतु हा प्रत्यक्ष संबंध भगवत भक्तीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून जो भगवंताच्या भक्तिमय किंवा दिव्य प्रेममय सेवेमध्ये, दुसऱ्या शब्दात कृष्ण भावनेमध्ये स्थित झाला आहे, त्यालाच भगवंताच्या विशेष कृपेमुळे या बुद्धियोगाची प्राप्ती होऊ शकते. यासाठीच भगवंत सांगतात की जे दिव्य प्रेमामुळे भगवत भक्तीमध्ये नित्य रममाण होतात त्यांनाच भक्त ते भक्तिमय प्रेमाचे शुद्ध ज्ञान प्रदान करतात. या प्रकारे भक्त सहजरित्या नित्य आनंदमय अशा भगवत धर्माची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे या श्लोकात सांगण्यात आलेला बुद्धियोग म्हणजे भगवत भक्ती होय आणि या ठिकाणी उल्लेख केलेल्या सांख्य शब्दाचा तोतया कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाशी काडीमात्राही संबंध नाही. यासाठीच या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेल्या सांख्य योगाचा नास्तिक सांख्य तत्वज्ञानाशी संबंध आहे.
अशा कोणीही गैरसमजुती करून घेऊ नये. तसेच त्या काळी त्या नास्तिक साख्य तत्त्वज्ञानाचा काही प्रभावही नव्हता आणि भगवान श्रीकृष्ण आणि निरीश्वरवादी भोंदू तत्त्वज्ञानाचा उल्लेख करणेही शक्य नाही. वास्तविक साख्य तत्त्वज्ञानाचे वर्णन भगवान कपिलांनी श्रीमद भागवतात केले आहे, पण त्यांचाही वर्तमान विषयाशी अजिबात संबंध नाही. या ठिकाणी साख्य म्हणजे शरीर आणि आत्म्याचे पृथक्करणात्मक विवेचन आहे. केवळ अर्जुनाला बुद्धियोग आणि भक्तियोगाप्रत आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आत्म्याचे विस्तृत वर्णन केले आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचे साख्य आणि भगवान कपिलाचे भागवतातील साख्य तत्त्वज्ञान एकच आहे. तो सर्व भक्त योगच आहे. यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे अल्पबुद्धी लोक आहेत तेच केवळ साख्ययोग आणि भक्तियोग यामध्ये भेद करतात. अर्थात नास्तिक साख्ययोगाचा भक्तियोगाशी मुळीच संबंध नाही. तरी सुद्धा अज्ञानी लोक दावा करतात की नास्तिक साख्ययोगाचाच उल्लेख भगवद्गीतात केले. म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की बुद्धियोग म्हणजे पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदयुक्त कृष्ण भावनेमध्ये कार्य करणे होय. असे कार्य कितीही दुष्कर असले तरी जो केवळ भगवंताच्या संतुष्टीकरता कार्य करतो तो बुद्धियोगाच्या तत्वाद्वारे कार्य करीत असतो. यामुळे तो नित्य दिव्यानंदामध्ये रममाण असतो. अशा दिव्य कार्यामुळे भगवत कृपेने एखाद्याला आपोआप दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी अतिरिक्त प्रयास न करताही त्याची मुक्तता होते. कृष्ण भावना भहित कर्म आणि सकाम कर्म, विशेषत्वे कुटुंब प्राप्ती किंवा भौतिक सुखप्राप्ती करून इंद्रिया तृप्तीसाठी केलेल्या कर्मामध्ये बराच फरक आहे. म्हणून आपण जे कर्म करतो त्या कर्माचा बुद्धियोग हा दैवी गुण आहे. नेहा विक्रमणोषिती पत्यवायो न विद्यते स्वल्पमपश्य धर्मस्य त्रातये महतो भयात. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीने ही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. तात्पर्य: कृष्ण भावना वहित कर्म किंवा इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न ठेवता कृष्ण प्रीत्यर्थ केलेले कर्म हे दिव्य गुणयुक्त कर्म आहे. प्रारंभी असे कर्म जरी अत्यल्प असले तरी त्यामध्ये कोणतेही विघ्न येत नाही आणि अशा अत्यल्प कर्माचा कधी नाशही होत नाही. भौतिक स्तरावर केलेले कोणतेही कर्म पूर्ण करावेच लागते आणि तर त्यासाठी केलेले सारे प्रयत्न निष्फळ ठरतात. परंतु कृष्ण भावनेत प्रारंभ केलेले कर्म जरी पूर्ण झाले नाही तर त्याचा परिणाम शाश्वत काळासाठी होतो. म्हणून असे कृष्ण भावनायुक्त कर्म करण्याचे कर्म जरी अपूर्ण राहिले तरी त्याची हानी होत नाही. कृष्ण भावनेमध्ये केलेली 1% कर्मही शाश्वत काळासाठी असते. म्हणून अशा कर्माचा जेव्हा पूर्ण आरंभ होतो तेव्हा 2% पुढे सुरुवात होते. परंतु भौतिक कर्म 100% झाल्यापासून लाभदायक होत नाही. अजामिळाने आपले कर्तव्य आणि प्रमाणात कृष्ण भावनेने केले आहे, पण भगवंताच्या कृपेने त्याला 100% फलप्राप्ती झाली. यासंबंधी श्रीमद्भागवतात एक सुंदर श्लोक आहे. तत्वा स्वधर्मचरणा भुजे हरे भजन्न पक्वोत पते यदि यत्र वा भद्रम बुद्रमुष्की को वार्थ आप्तो भजता स्वधर्मत. जर एखादा आपल्याला नियत कर्माचा त्याग करून कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो आणि आपल्या कर्माची पूर्तता न झाल्यामुळे पतित झाला तर यामध्ये त्याचा काय तोटा होणार आहे आणि ज्याने आपली भौतिक कर्मे पूर्ण केली आहेत त्याला काय फायदा होणार आहे. किंवा ख्रिश्चन म्हणतात की आपल्याला मनुष्याला जरी संपूर्ण जगाची प्राप्ती झाली पण शाश्वत आत्मा जर कमवावा लागला तर त्या मनुष्याचा त्यात काय लाभ. भौतिक कर्मे आणि त्यापासून होणारी फलप्राप्ती याचा शरीराबरोबरच अंत होतो. परंतु कृष्ण भावनेने केलेले कर्म मनुष्याला शरीराच्या नाशानंतरही कृष्ण भावनेकडेच घेऊन जाते. निदान पुढील जन्म मनुष्य योनीतच प्राप्त होण्याची एक तरी निश्चित संधी त्याला असते. असा जन्म त्याला महान सुसंस्कृत ब्राह्मणाच्या घरी किंवा एखाद्या श्रीमंत वैभवशाली कुटुंबात मिळतो, ज्यामुळे त्याला कृष्ण भावनेत पुन्हा उन्नत होण्याची संधी मिळते. कृष्ण भावनेत केलेल्या कर्माचा हाच अप्रतिम गुण आहे. व्यावसायित्मका बुद्धिरेहकेह कुरुनंदन बहुशाखा हनंतान्य बुद्धियोग व्यवसायी नाम. जे या मार्गावर असतात
त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते, त्यांचे धैर्य एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. तात्पर्य: कृष्ण भावनेमुळे एखाद्याच्या जीवनाची परमोच्च सिद्धी उन्नती होऊ शकते. या विश्वासाला व्यावसायिक बुद्धी असे म्हटले जाते. चैतन्य सारामृतात सांगितले आहे की श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती केले सर्व कर्म कृत है. श्रद्धा म्हणजे उदात्त गोष्टीवर दृढ विश्वास होय. जेव्हा मनुष्य कृष्ण भावनाभीत कर्म करू लागतो तेव्हा भौतिक जगाशी संबंध असणाऱ्या वंश परंपरा, मानवता किंवा राष्ट्रीयता इत्यादीच्या प्रती त्याने कोणतेही कर्तव्य करण्याची गरज नाही. गत काळात केलेल्या शुभ अथवा अशुभ कार्यामुळे तो सकाम कर्मामध्ये मग्न होतो. जेव्हा त्याच्यामध्ये कृष्ण भावना जागृत होते तेव्हा त्याला आपल्या कार्यामध्ये चांगले फळ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. कृष्ण भावनेत स्थित झालेल्या व्यक्तींच्या सर्व क्रिया परमपूर्ण स्तरावर असतात, कारण कृष्ण भावनाभीत कर्म हे चांगले आणि वाईट या द्वंद्वाच्या पलीकडे असते. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेचा त्याग म्हणजे कृष्ण भावनेची परमोच्च पूर्णता होय. कृष्ण भावनेतील प्रगतीमुळे या स्थितीची आपोआप प्राप्ती होते. कृष्ण भावनाभीत मनुष्याचा दृढ संकल्प या ज्ञानावर आधारित असतो. वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. कृष्ण भावनाभीत व्यक्ती ही एक दुर्मिळ महात्मा आहे, कारण ती पूर्णतया जाणते की वासुदेव किंवा श्रीकृष्ण हे अस्तित्वातील सर्व गोष्टीचे मूळ आहे. ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यावर आपोआप ते सर्व पानांमध्ये आणि फांद्यामध्ये, त्याचप्रमाणे कृष्ण भावनायुक्त कार्य केल्याने मनुष्य स्वतःचे कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवता इत्यादीची सर्वोत्कृष्ट सेवा करू शकतो. एखाद्याला क्रमामुळे जर श्रीकृष्ण संतुष्ट झाले तर सर्वजण संतुष्ट होऊ शकतील. तथापि कृष्ण भावनायुक्त सेवा ही आध्यात्मिक गुरूच्या योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे होऊ शकते. असा हा आध्यात्मिक गुरु श्रीकृष्णाचा प्रामाणिक प्रतिनिधी असतो. त्याला शिष्याचा स्वभाव माहीत असतो आणि तो शिष्याला कृष्ण भावनाभीत कर्म करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतो. म्हणून कृष्ण भावनेत पारंगत होण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णाच्या प्रतिनिधीच्या आदेशाचे दृढ निश्चयाने पालन करणे आवश्यक आहे. तसेच गुरुच्या उपदेशाचा त्याने जीवनाच्या धैर्य म्हणून स्वीकार केला पाहिजे. त्याला विश्वनाथ चक्रवर्ती आपल्या प्रसिद्ध गुरुवाष्टकामध्ये सांगतात: यस्य प्रसादाद भगवत प्रसादे यस्य प्रसादान्य गती कुतोपि ध्यार्य संतु तस्य यस शिष्यासंद वंदे गुरु श्री गुरुचरणा विंदम. आध्यात्मिक गुरूंना संतुष्ट केल्याने पुरुषोत्तम भगवान संतुष्ट होतात आणि त्यांना संतुष्ट केल्याविना कृष्ण भावनेप्रत उन्नत होण्याची संधी नाही. म्हणून त्यांचे दिवसातून 3 वेळा ध्यान करून त्यांच्याकडे कृपायाचना करणे आणि त्यांना सादर वंदन करणे आवश्यक आहे. परंतु ही संपूर्ण पद्धती देहात्मबुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याच्या केवळ सौंदार्थिक ज्ञान स्तरावर नसून परिपूर्ण ज्ञानावर आधारित आहे. अशा ज्ञानामुळे सकाम कर्माद्वारे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय तृप्तीची संधी नष्ट होते. त्याचे मन दृढ निश्चयी होते आणि तो विविध प्रकारच्या सकाम कर्माद्वारे आकर्षिला जातो. यमामी पुष्यिता वाच प्रवदंत विपश्चित वेदवादरता पार्थ नान्य दस्तीति वादीन कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलपदाम क्रिया विशेष बहुला भोगेश्रया गती प्रीती. अल्पलोक वेदामधील अलंकारिक शब्दावर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गप्रत उन्नत होण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही. तात्पर्य: सामान्यत लोक बुद्धिमान नसतात आणि अज्ञानामुळे ते वेदामध्ये सांगितलेले कर्मकांड भागातील सकाम कर्मावर अत्यंत आसक्त असतात. सर्व लोकांमध्ये इंद्रिय तृप्ती करून जीवनाचा उपभोग घेण्याव्यतिरिक्त इतर काहीही करावयाची त्यांची इच्छा नसते.
कारण जीवनाचा उपभोग घेण्याव्यतिरिक्त इतर काहीही करावयाची त्यांची इच्छा नसते. कारण स्वर्गलोकामध्ये भौतिक ऐश्वर्य व मदिरा आणि मदिराक्षी सहजपणे उपलब्ध असतात. स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्यासाठी वेदामध्ये अनेक प्रकारची यज्ञ, विशेषतः ज्योतिष्ठोम यज्ञ सांगण्यात आले आहे. जो स्वर्गलोकाची प्राप्ती करू इच्छितो त्याने अशा प्रकारचे यज्ञ करणे अत्यावश्यक आहे असे वेदामध्ये सांगण्यात आले आहे. जे अल्पज्ञानी लोक आहेत त्यांना वाटते की वैदिक ज्ञानाची हेच संपूर्ण सार आहे. अशा अनुभवी लोकांना दृढ कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे अत्यंत कठीण आहे. ज्याप्रमाणे मूर्ख लोक विषारी झाडांच्या फुलांना आकर्षिले जातात कारण त्यांना अशा प्रकारच्या आकर्षणाचा परिणाम माहीत नसतो, त्याप्रमाणे अज्ञानी लोक अशा स्वर्गीय ऐश्वर्य व त्यामुळे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय भोगामुळे आकर्षिले जातात. वेदामधील कर्मकांड विभागात सांगण्यात आले आहे की अमाप सोममूर्ता अभूम आणि आश्रय वे चातुर्मास्य याजिनी संस्कृत भवती. जे चातुर्मासाचे पालन करतात ते अमर आणि सदैव आनंदी होण्यासाठी सोमरस पान करण्यास प्राप्त ठरतात. या पृथ्वीवरही काही जण सोमरस पान करून पुष्ट आणि इंद्रिय तृप्ती करण्यात समर्थ होण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. अशा व्यक्तींचा भौतिक बंधनातून मुक्त होण्यावर विश्वास नसतो आणि वेदामध्ये सांगितलेल्या भपकेबाज विधीमुळे ते अत्यंत आसक्त असतात. त्या सामान्यत ते विषयासक्त असतात आणि त्यांना स्वर्गीय सुखोपभोगाव्यतिरिक्त काहीही नको असते. असे सांगितले जाते की स्वर्गामध्ये नंदन कानन नावाची उद्याने आहेत, जिथे अप्सरांचा सहवास आणि विपुल प्रमाणात सोमरसपान करण्याची उत्तम संधी असते. असे हे शारीरिक सुख निश्चितपणे इंद्रिय लोप आहे. म्हणून भौतिक जगताचे स्वामी समजून क्षणिक भौतिक सुखामध्ये अत्यंत आसक्त असणारे लोक तेथे असतात. भोगश्रयापसक्त्यांनी तया चेतसाम व्यावसायित्मका बुद्धी समोदो न विधीयते. जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही. तात्पर्य: समाधी म्हणजे स्थिर मन होय. निरक्त या वैदिक शब्दकोशात म्हटले आहे की सम्यग् आधीयते स्मितस्तमयशाधामम्. जेव्हा मन आत्मज्ञानामध्ये स्थिर होते तेव्हा ते समाधिष्ठ आहे असे म्हटले जाते. भौतिक इंद्रिय तृप्तीत स्वारस्य असणाऱ्या तसेच अशा क्षणभंगुर गोष्टींनी मोहग्रस्त झालेल्या लोकांना समाधी कधीच शक्य नाही. भौतिक प्रकृतीच्या योजनेमुळे ते कमी अधिक प्रमाणात अपयशी झालेले असतात. त्रैगुण्य विषया वेदान्वेष्यगुणो भवार्जुन निंदतो नित्यसत्त्वेषु नियोगक्षेम आत्मवान. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो. तात्पर्य: सर्व भौतिक कार्ये ही भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या क्रिया व प्रतिक्रियामुळे घडून येत असतात. ती सर्व भौतिक प्रकृतीत बद्ध करणाऱ्या कर्मफल प्राप्तीकरिता असतात. सर्वसामान्य लोकांचा इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रातून आध्यात्मिक स्तरापर्यंत क्रमाक्रमाने उद्धार करण्यासाठीच वेद हे विशेषत्व सकाम कर्माचे विवेचन करतात. भगवान श्रीकृष्णाचा सखा व शिष्य अर्जुन याने वैदिक तत्त्वज्ञानाच्या दिव्य स्तरापर्यंत स्वतःला उन्नत करावे असा सल्ला त्याला देण्यात आला आहे. वैदिक तत्त्वज्ञानाचा प्रारंभ ब्रह्मजिज्ञासा किंवा सर्वोच्च आध्यात्मिकतेविषयीच्या प्रश्नापासून होतो. भौतिक प्रकृतीत असणारे सर्व जीव अस्तित्वासाठी अत्यंत कठीण असा संघर्ष करीत आहे. भौतिक विश्वाच्या निर्मितीनंतर अशा लोकांसाठी कसे राहावे आणि भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे हे शिकवण्यासाठीच भगवंताने वैदिक ज्ञान दिले. जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या कार्याचा अंत होतो अर्थात कर्मकांडाचा अध्याय संपतो, तेव्हा उपनिषदाच्या रूपामध्ये आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीची संधी उपलब्ध होते. ज्याप्रमाणे भगवद्गीता ही 5व्या वेदाचा म्हणजे महाभारताचा एक भाग आहे, त्याप्रमाणे उपनिषदे ही विविध वेदांची
चाच भाग आहे. उपनिषदापासून आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ होतो. जोपर्यंत भौतिक शरीराचे अस्तित्व असते तोपर्यंत भौतिक गुणांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया घडत असतात. सुख आणि दुःख किंवा शीत आणि उष्ण इत्यादी द्वंद्वातून सहनशील होण्यास मनुष्याने शिकले पाहिजे व अशा द्वंद्वांना सहन करून लाभ आणि हानी यांच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे. जेव्हा मनुष्य पूर्णतया श्रीकृष्णाच्या इच्छेवर अवलंबून राहून पूर्णपणे कृष्ण भावनाभीत होतो तेव्हा तो या दिव्य आध्यात्मिक स्तराची प्राप्ती यवानर्थ उदपाने सर्वत समुक्ततोदके तवानु सर्वेषु वेदेषु ब्राह्मणेश्य विजानत. लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. त्याप्रमाणे त्याला वेद मार्गाचा हेतू माहीत आहे. त्या ज्ञानी मनुष्याला वेदाशी संबंधित असलेली सर्व कारणे करणे सहज प्राप्त होतात. तात्पर्य: वैदिक वाङ्मयाच्या कर्मकांड विभागामध्ये वर्णित धार्मिक विधी आणि यज्ञाचा उद्देश मनुष्याला आत्मसाक्षात्कारामध्ये यथावकाश प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. भगवद्गीतेमधील 15व्या अध्यायात आत्मसाक्षात्काराचे प्रयोजन स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. वेदध्यायाचे प्रयोजन हे सर्व गोष्टीचे अधिकारण भगवान श्रीकृष्ण यांना जाणणे हे आहे. म्हणून श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा शाश्वत संबंध म्हणजे आत्मसाक्षात्कारच होय. जीवाचा श्रीकृष्णाशी असणारा संबंधाचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये करण्यात आला आहे. जीव हे श्रीकृष्णाचे अंश आहे. म्हणून जीवाने कृष्ण भावनेने पुनरुज्जीवन करणे ही वैदिक ज्ञानाची परमोच्च पूर्णावस्था आहे आणि याची श्रीमद्भगवद्गीतामध्ये पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. अहो बत शुपुचो तरी गरियान यज्रिग्राहे वर्तते नाम तुभ्यं ते पुस्तपस्ते जुहुवि स्वरानुराया ब्रह्मानुचरणानुगुणांती येते. हे भगवान, जो मनुष्य तुमच्या पवित्र नामाचे स्मरण करीत आहे तो जरी चांडाळासारखा नीच कुळात जन्मला असला तरी तो आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेत स्थिर आहे. अशा मनुष्याने वैदिक विविधतानुसार सर्व प्रकारचे यज्ञ आणि तप केले असले पाहिजे आणि सर्व तीर्थस्थळांमध्ये अनेक वेळा स्नान करून त्याने वेदाचे अध्ययन केले पाहिजे. असा मनुष्य आर्यवंशीयामध्ये सर्वोत्तम समजला जातो. यास्तव मनुष्याने केवळ कर्मकांडावर आसक्त न राहता वेदाचे प्रयोजन जाणण्या इतपत बुद्धिमान असणे आवश्यक आहे आणि उत्तमोत्तम इंद्रिया तृप्तीसाठी स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्याची इच्छा त्याने धरू नये. सर्वसामान्य मनुष्याला या युगामध्ये वैदिक कर्मकांडातील सर्व विधिविधानाचे पालन करणे आवश्यक नाही. तसेच संपूर्ण वेदात आणि उपनिषदात अध्ययन करणेही त्याला शक्य नाही. वैदिक विधिविधानाचे प्रत्यक्ष पालन करण्यासाठी पुष्कळ शक्ती, काळ, ज्ञान आणि साधन सामग्रीची आवश्यकता असते. या युगात हे क्वचितच शक्य आहे. तरीसुद्धा पतित जीवाचे उद्धारक श्री चैतन्य महाप्रभू यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या पवित्र नामाचे स्मरण केल्यास वैदिक संस्कृतीचा मूळ उद्देश योग्य रीतीने साध्य होतो. आणि महान वैदिक पंडित प्रकाशानंद सरस्वती जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना विचारले की वेद करण्याऐवजी एखाद्या भावुक व्यक्तीप्रमाणे तुम्ही भगवंताच्या पवित्र नामाचे कीर्तन का करता, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू उत्तरले की माझ्या आध्यात्मिक गुरूंना मी महामूर्ख आहे असे आढळल्याने त्यांनी मला श्रीकृष्णाच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यास सांगितले आहे. या आदेशाचे पालन केल्यामुळे चैतन्य महाप्रभू भावविभोर झाले. या कलियुगामध्ये अधिकतर लोक हे मूर्ख आहेत आणि वेदांत तत्वज्ञान जाणण्या इतपत ते शिकलेले नाहीत. परंतु भगवंताच्या पवित्र नामाच्या अपराधरहित कीर्तनाने वेदांत तत्वज्ञानाचे धैर्य उत्तम प्रकारे साध्य होते. वेदांत हा वैदिक ज्ञानातील शेवटचा टप्पा आहे. वेदांत तत्वज्ञानाचे निर्माता आणि ज्ञाताही भगवान श्रीकृष्णच आहे. भगवंताच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यात जो रममाण होतो तोच सर्वश्रेष्ठ वेदांती महात्मा होय. हाच वैदिक रहस्याचा अंतिम उद्देश आहे.
कर्मणे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्मा ते सडगोस्त कर्मणी. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलावर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. तात्पर्य, या ठिकाणी कर्म, विकर्म आणि अकर्म या 3 गोष्टी विचारणीय आहेत. प्राप्त प्राकृतिक गुणानुसार केलेले कार्य म्हणजे नियत कर्म होय. विकर्म म्हणजे शास्त्रविरुद्ध केलेले कर्म होय. आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे. भगवंताला अर्जुनाने निष्क्रिय न होता कर्मफलेच्छारहित होऊन आपले विहित कर्म करण्याचा सल्ला दिला. जो आपल्या कर्मफलावर आसक्त असतो तो आपल्या कर्मासही कारणीभूत असतो. अशा रीतीने तो या प्रकारच्या कर्माचा उपभोग घेतो किंवा त्यापासून दुःख भोगतो. नियत कर्माचा विचार केल्यास अशा प्रकारचे कर्म 3 प्रकारे विभाजित करता येते. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म. शास्त्राच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून फलेच्छा विरहित केलेले कर्म सत्वगुण युक्त असते. फलाची आशा ठेवून केलेले कर्म बंधनकारक ठरते, म्हणून असे कर्म अशुभ असते. स्वतःचे नियत कर्म करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याने फलावर आशा न ठेवता कर्म करणे आवश्यक आहे. असे निष्काम भावनेने केलेले कर्म निसंशयपणे मनुष्याला मोक्षमार्गावर घेऊन जाते. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्याची बाब समजून युद्ध करण्यास सांगितले. त्याने युद्धात भाग न घेणे ही आसक्तीची दुसरी बाजू आहे. सकारात्मक किंवा नकारात्मक कोणत्याही प्रकारची आसक्ती ही बंधनासच कारणीभूत ठरते. हे निष्कर्म पापमय आहे. यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हा अर्जुनासाठी एकमात्र मुळीचा शुभदायी मार्ग होता. योगस्थ कुरु कर्माणि षड्त्वया धनंजय सिद्धिसिद्धौ समो भूत्वा समस्य योग उच्यते. हे अर्जुना, यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर. अशा समभावालाच योग्य असे म्हटले जाते. तात्पर्य, श्रीकृष्ण अर्जुनाला योगयुक्त कर्म करण्यास सांगतात. हा योग म्हणजे काय? योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियाचे नियंत्रण करून परमतत्वावर मन एकाग्र करणे होय. परमतत्व म्हणजे कोण आहे? परमतत्व म्हणजे श्री भगवान आहेत. आणि भगवंत स्वतः अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाला युद्धाच्या परिणामाशी काहीही कर्तव्य नाही. लाभ अथवा जय श्रीकृष्णाचा प्रश्न आहे. श्रीकृष्णाच्या आदेशानुसार अर्जुनाने कार्य करण्याचा त्याचा सल्ला देण्यात आला आहे. श्रीकृष्णाच्या आज्ञेचे पालन करणे हाच वास्तविक योग आहे. आणि याचेच पालन कृष्ण भावनामृत पद्धतीमध्ये केले जाते. कृष्ण भावनामृताद्वारेच मनुष्य स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करू शकतो. मनुष्याने श्रीकृष्णाचा सेवक किंवा श्रीकृष्णाच्या सेवकाचा सेवक बनणे अत्यावश्यक आहे. कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे आणि या मार्गाद्वारेच आपण योगयुक्त कर्म करू शकतो. अर्जुन हा क्षत्रिय आहे, म्हणून तो वर्णाश्रम धर्म संस्थेत सहभागी होत नाही. विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की वर्णाश्रम धर्म पद्धतीचा संपूर्ण उद्देश विष्णूंना संतुष्ट करणे हा आहे. भौतिक जगातील नियमाप्रमाणे प्रत्येकजण स्वतः तृप्त होण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु वास्तविकपणे मनुष्याने स्वतःची संतुष्टी न करता श्रीकृष्णाला संतुष्ट केले पाहिजे. म्हणून जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णाला संतुष्ट करत नाही तोपर्यंत वर्णाश्रम धर्माच्या तत्वाचे पालन योग्य रीतीने करू शकत नाही. अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे कार्य करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला आहे. दुरेन हवर कर्म बुद्धी योगा धनंजय बुद्धे शरणमविच्छ कृपणा फल हेतव. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व नित्य अशा कर्मांनी दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जो आपल्या कर्मफलाचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. तात्पर्य, आपण भगवंताचे नित्य सेवक आहोत. आपल्या मूळ स्वरूपाला त्याने विस्तृत जाणले आहेत. तो भगवान
कृष्ण भावनाभहित कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्माचा त्याग करतो. पूर्वीच वर्णन केल्याप्रमाणे बुद्धियोग म्हणजे भगवंताचा दिव्य प्रेममयी सेवा होय. अशा भक्ती पूर्ण प्रेममयी सेवा म्हणजे आत्म्याचा कर्म करण्याची योग्य मार्ग आहे. केवळ कृपण लोकच आपल्या कर्मफलाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात, पण त्यामुळे सर्व भवबंधनातून अधिकच गुंतत जातात. कृष्ण भावनेमध्ये केलेल्या कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मे ही नित्य अशी कर्मेच आहेत, कारण अशा कर्मामुळे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्याच चक्राला बांधला जातो. म्हणून एखाद्याने स्वतः कर्माचे कारण बनण्याची कधीच इच्छा करू नये. सर्व काही कृष्ण भावनेमध्ये म्हणजेच श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी केले पाहिजे. कृपण व्यक्तीला सुदैवाने किंवा कठीण परिश्रमाने प्राप्त केलेल्या संपत्तीचा उपयोग कसा करावा याचे ज्ञान नसते. मनुष्याने आपली संपूर्ण शक्ती कृष्ण भावनाभहित कर्म करण्यात खर्च घातली पाहिजे आणि त्यामुळे आपले मानवी जीवन यशस्वी करता येईल. कृपण व्यक्तीप्रमाणे दुर्दैवी लोकही आपल्या मानवी शक्तीचा भगवत सेवेमध्ये उपयोग करीत नाहीत. बुद्धियुक्तो जहातीत उभे सुकृत दृश्यते तस्मादोघाय युजस्व योग कर्मसु कौशलम. भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो. म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. तात्पर्य: अतिप्राचीन काळापासून प्रत्येक जीवात्म्याने आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माच्या विविध फलांचा संचय केला आहे. म्हणूनच तो आपल्या मूळ वैधानिक स्वरूपस्थितीपासून सतत अनभिन्न राहिला आहे. मनुष्याचे अज्ञान भगवद्गीतेतील उपदेशाद्वारे दूर होऊ शकते. भगवद्गीता मनुष्याला सर्व परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यास आणि जन्मजन्मांतरापासून संचित झालेल्या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या चक्रात बळी पडण्यापासून वाचवण्यास शिकवते. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण कृष्ण भावना ही शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया. कर्मज बुद्धियुक्ता ही फलतोक्ता मनीषिणः जन्मबंधन विनिमुक्ता पदगच्छन नामयम. याप्रमाणे भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखाच्या पलीकडील स्थानाची प्राप्ती करतात. तात्पर्य: भौतिक क्लेश नसलेल्या ठिकाणी मुक्त जीव वास करतात. श्री भागवतात सांगते की समाश्रिता ये पद पल्लव महत्पद पुण्येशो मुरारे भावानुबुद्धी सत्वपद परपद पद पद यद्विपदा न तेषाम. जो परमेश्वर व्यक्त सृष्टीचा आश्रय आहे आणि जो मुकुंद म्हणजे मुक्तिदाता म्हणून प्रसिद्ध आहे, त्या भगवंताच्या चरणकमल रूपी नावाचा ज्याने आश्रय ग्रहण केला आहे, त्याला हा भवसागर वासराच्या खुराच्या ठशात मावणाऱ्या पाण्यासमान वाटतो. ज्या ठिकाणी पदोपदी संकटे आहे, असे ठिकाण प्राप्त करणे हे त्याचे ध्येय नसून परम किंवा भौतिक क्लेश विरहित संकटेच आहेत, असे ठिकाण त्याचे स्थान किंवा वैकुंठ प्राप्ती करणे हेच त्याचे ध्येय असते. अज्ञानवश मनुष्य जाणत नाहीत की भौतिक जग हे पदोपदी संकटाने भरलेले आहेत व अत्यंत क्लेशदायक आहे आणि केवळ अज्ञानामुळेच अल्पबुद्धी लोक हे सकाम कर्म करून परिस्थितीशी जमवून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना वाटते की त्यापासून प्राप्त होणाऱ्या फलामुळे ते सुखी होतील. विश्वामध्ये कुठेही आणि कोणत्याही प्रकारचे शरीर क्लेश विरहित जीवन देऊ शकत नाही हे त्यांना माहीत नसते. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ही जीवनाची दुःखे भौतिक जगतात सर्वत्र आढळतात, परंतु भगवंताचा सनातन सेवक म्हणून जो स्वतःचे स्वरूप जाणतो आणि याप्रमाणे भगवंताच्याही स्वरूपाचे त्याला ज्ञान होते, तो स्वतःला पुरुषोत्तम श्री भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करतो. त्यामुळे स्वाभाविकच तो भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ व मृत्यू यांचा यत्किंचितही प्रभाव नसणाऱ्या वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास प्राप्त बनतो. स्वतःची मूळ स्वरूप स्थिती जाणणे म्हणजे भगवंताच्या दिव्य स्वरूपाचे जाणणे होय.
जो चुकीने जाणतो की आत्म्याचे आणि भगवंताचे स्वरूप हे एकाच स्तरावरचे आहे, तो अंधकारात आहे असे जाणावे की यामुळे तो भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊ शकत नाही. असा मनुष्य स्वतःच भगवंत बनतो आणि या प्रकारे जन्ममृत्यूच्या चक्रात पडण्याचा मार्ग स्वतःच मोकळा करतो. तथापि जो जाणतो की भगवंताची सेवा करणे ही आपली स्वरूप स्थिती आहे, तो स्वतःला भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न करतो आणि तात्काळ वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास प्राप्त होतो. भगवंताची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजे कर्मयोग किंवा बुद्धियोग होय, किंवा स्पष्ट शब्दात सांगायचे तर हीच भगवत भक्ती होय. यदा ते मोहकलिक बुद्धिव्यतिरिक्तास्यति तदा गत्यासी निवेदसोतव्यस्य श्रुतुषुच. जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट जंगला अरण्याच्या पार होईल, तेव्हा तू जे सर्व ऐकलेले आहेस ते सर्व एक ऐकवायचे आहे, त्या सर्वाबद्दल उदासीन होशील. तात्पर्य: केवळ भगवंताची भक्ती करून वेदातील कर्मकांडाविषयी जे उदासीन झाले आहेत, अशा महान भक्तांच्या चरित्राची पुष्कळ चांगली उदाहरणे आहेत. जेव्हा एखादा मनुष्य वास्तविकपणे श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा आपला संबंध जाणतो, तेव्हा तो जरी पारंगत ब्राह्मण असला तरी तो सकाम कर्माच्या विधीपासून स्वाभाविकपणेच पूर्णपणे उदासीन होतो. भक्ताच्या परंपरेतील महान भक्त श्री माधवेंद्र पुरी म्हणतात: संध्या वंदन मंत्रमतु मस्तु भवतो भो स्नान तुभ्ये नमो भो देवा पितरस्य तर्पण विदो नाह शमशमांतम यंत्रपवापी निषद यादवकुलोत्तमस्य कंसादिश स्मार स्मार मध्य हरामी तदलमने कर्मनेम मे. हे माझ्या त्रिसंध्या समयी प्रार्थना, तुमचा जय जयकार असो. हे स्नान, मी तुला वंदन करतो. हे देवतागण, हे प्रीतगण, मी तुम्हाला वंदन करण्यास असमर्थ असल्याबद्दल मला क्षमा करा. आता मी जेथे बसतो तेथे यदुकुळाचा महान वंशज कंसाचा वैरी श्रीकृष्ण याचे मी स्मरण करतो आणि यामुळे मी स्वतःला माझ्या सर्व पापमय बंधनातून मुक्त करू शकतो. मला वाटते की हेच माझ्यासाठी पुरेसे आहेत. वेदामधील संस्कार आणि धार्मिक विधी, उदाहरणार्थ दिवसातील त्रिसंध्या समयी करणाऱ्या प्रार्थना समजून घेणे, सकाळी प्रथम प्रहरी स्नान करणे, पूर्वजांना प्रणाम करणे इत्यादी गोष्टी या नवसाधकांसाठी अत्यावश्यक आहे. परंतु जो पूर्णपणे कृष्ण भावनाभीत असतो आणि त्याची भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे रममाण झालेला असतो, त्याने पूर्वीच सर्व पूर्णत्वाची प्राप्ती केली असल्यामुळे तो या सर्व प्रकारच्या सर्व नियामक तत्वापासून उदासीन बनतो. जर एखाद्या भगवान श्रीकृष्णाच्या सेवेद्वारे ज्ञानाची प्राप्ती करू शकत असेल तर त्याने शास्त्रामध्ये सांगितलेल्या विविध प्रकारचा त्याग, तपस्या किंवा यज्ञ करण्याची आवश्यकता नाही. आणि त्याचप्रमाणे वेदाचा हेतू श्रीकृष्णाची प्राप्ती हा आहे हे जाणता जर एखादा केवळ कर्मकांड करण्यात मग्न झाला तर तो अशा कर्मामध्ये व्यर्थ वेळ दवडत आहे. कृष्ण भावनाभीत व्यक्ती शब्द ब्रह्म किंवा वेद आणि उपनिषदे यांच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जातात. स्तुती विप्रपन्या ते यदा यश्यती निश्चला समाधवांचला बुद्धिस्तदा योगमवा पश्यती. जेव्हा तुझे मन वेदाच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही आणि जेव्हा ते आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल, तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. तात्पर्य: जो समाधिस्थ असतो त्याला कृष्ण भावनेचा पूर्ण साक्षात्कार झालेला असतो, किंवा त्याला ब्रह्म परमात्मा आणि भगवान यांच्या रूपाचा साक्षात्कार झालेला असतो. आत्मसाक्षात्काराची परमोच्च सिद्धी म्हणजे आपण भगवान श्रीकृष्णाचे सनातन सेवक आहोत आणि आपले एकमात्र कर्तव्य म्हणजे कृष्ण भावनेत सर्व प्रकारची कर्मे करणे हे जाणणे होय. कृष्ण भावनाभीत व्यक्तीने किंवा एकनिष्ठ दृढ भगवत भक्ताने वेदाच्या अलंकारिक भाषेने विचलित होऊ नये, तसेच स्वर्गलोकांची प्राप्ती करण्यासाठी त्याने सकाम कर्म करण्यात मग्न होऊ नये. कृष्ण भावनेमध्ये मनुष्याचा संबंध प्रत्यक्ष श्रीकृष्णाशी येतो आणि त्यामुळे त्या दिव्य स्तरावर तो श्रीकृष्णापासून प्राप्त होणारे मार्गदर्शन जाणू शकतो. अशा कृष्ण भावनाभीत
स्तरावरून तो कृष्णापासून प्राप्त होणारे मार्गदर्शन जाणू शकतो. अशा कृष्ण भावना वैदिक कर्मामुळे मनुष्याला फळाची आणि अंतिम ज्ञानाची निश्चितपणे प्राप्ती होते. यासाठी श्रीकृष्ण कर्मामुळे मनुष्याला फळाची आणि अंतिम ज्ञानाची प्राप्ती निश्चितपणे होते. यासाठी श्रीकृष्ण किंवा त्याची प्रतिनिधी आध्यात्मिक गुरु यांच्या ज्ञानाचे केवळ पालन करणे आवश्यक आहे. अर्जुन उवाच स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिश्य केशव स्थितदी की प्रभाषेत किमासीत वज्रेत किम. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधीस्थ झालेली आहे त्याची लक्षणे काय आहे? तो कसा आहे? तो कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? तात्पर्य, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या विशिष्ट अवस्थेत त्याची लक्षणे असतात. त्याचप्रमाणे तो कृष्ण भावनायुक्त असतो. त्याचे बोलणे, चालणे, विचार करणे, वाटणे इत्यादी विशिष्ट लक्षणे असतात. ज्याप्रमाणे एखादा श्रीमंत मनुष्य हा त्याच्या लक्षणावरून श्रीमंत ओळखला जात असतो, त्याचप्रमाणे रोगी मनुष्य त्याच्या लक्षणावरून रोगी ओळखला जातो. किंवा ज्याप्रमाणे विद्वान मनुष्याची विशिष्ट लक्षणे असतात, त्याचप्रमाणे दिव्य कृष्ण भावनेमध्ये असणाऱ्या मनुष्याची त्याच्या विविध कृतीत विशिष्ट लक्षणे असतात. भगवद्गीतेवरून एखाद्या अशा मनुष्याची विशिष्ट लक्षणे जाणू शकतो. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्ण भावनेतील मनुष्य कसा बोलतो, कारण बोलणे हा मनुष्याचा सर्वात मोठा गुण आहे. असे सांगितले जाते की जोपर्यंत मूर्ख हा बोलत नाही तोपर्यंत त्याला आपण ओळखू शकत नाही. आणि निश्चितपणे उत्तम वस्त्रे परिधान केलेला मनुष्य जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी काही जाणता येत नाही. पण ज्या क्षणी तो बोलतो त्या क्षणी त्याचा स्वभाव प्रगट होतो. कृष्ण भावनाभीत मनुष्याचे मुख्य लक्षण म्हणजे तो केवळ कृष्णाबद्दल किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्या गोष्टीबद्दल बोलतो. इतर लक्षणे खाली सांगितल्याप्रमाणे आपोआपच प्रकट होतात. श्री भगवान उवाच प्रजहाती यदा कामास्व सर्वान् पार्थ मनोगतां आत्मत्वेत्वा वात्मना तुष्ट स्थितप्रज्ञ तदोच्यते. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, मानसिक तर्कवितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्धी झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्ये संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झालेला असतो असे म्हटले जाते. तात्पर्य, श्रीमद भागवत स्पष्टपणे सांगतात की जो पूर्णपणे कृष्ण भावनायुक्त आणि भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये आहे त्यांच्यामध्ये महान ऋषीकडे आढळणारे सर्व गुण असतात. परंतु जो या प्रकारे स्थितप्रज्ञ नाही त्यांच्याकडे कोणतेही चांगले गुण नाहीत, कारण तो निश्चितपणे स्वतःच्या मानसिक तर्कवितर्काचा आश्रय घेत असतो. म्हणून येथे उचितपणे म्हटले आहे की मानसिक तर्कवितर्काने मनुष्य निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीची इच्छाचा मनुष्याने त्याग करणे आवश्यक आहे. इंद्रियाच्या अशा इच्छा कृत्रिम रीतीने थांबवता येत नाही, पण कृष्ण भावनेमध्ये निमग्न झाल्याने आपोआपच सर्व इंद्रियांची इच्छा विशेष प्रयत्नाशिवाय होतात. म्हणून मनुष्याने कोणत्याही आशंका न बाळगता कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे, कारण अशी भक्तिपूर्ण सेवा त्याला तत्काळ स्थितप्रज्ञ होण्यास मदत करते. महात्मा निरंतर स्वतःमध्ये संतुष्ट राहतो, कारण आपण भगवंताचे सनातन सेवक आहे हे त्याने निश्चितपणे जाणले असते. अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात, किंबहुना तो आपल्या भगवंताची नित्य सेवा करण्याच्या स्वाभाविक स्थितीमध्येच आनंदी राहतो. दुःख वेपवा दिग्विघ्न मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थित धीमो निरुच्यते. जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेले मुनी असे म्हटले जाते. तात्पर्य, मुनी शब्द दर्शवतो की जो मानसिक तर्कवितर्कांसाठी कोणत्याही निर्णयाप्रत येण्याशिवाय आपल्या मनाला विविध प्रकारे प्रक्षुब्ध करू शकतो. असे सांगितले जाते की प्रत्येक मुनीला वेगवेगळा दृष्टिकोन असतो आणि जोपर्यंत एक मुनी हा इतर मुनीशी मतभेद दाखवू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला मुनी म्हणता येत नाही. न चास विषय मत न भिन्नम
पण या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेल्या स्थित तदी मुनी हा साधारण मुनीपेक्षा वेगळा आहे. स्थित तदी मुनी हा नेहमी कृष्ण भावनावहित असतो. कारण कलात्मक तर्कवितर्केचा पूर्णपणे त्याग केलेला असतो. त्याला प्रशांत निशेष मनोरथानंतर असे म्हटले जाते. म्हणजेच त्याने मानसिक तर्कवितर्काची पातळी पार केलेली आहे व जो वासुदेव भगवान श्रीकृष्ण हेच त्याचे सर्व काही आहेत या अंतिम निर्णयाप्रत आलेला असतो त्याला मुनी किंवा मनामध्ये दृढ झालेला असे म्हटले जाते. असा पूर्णपणे कृष्ण भावनावहित असलेला मनुष्य त्रिविध तापाच्या आघातांनी मुळीच स्तब्ध होत नाही, कारण तो सर्व दुःखांचा भगवंतांची कृपा म्हणून स्वीकार करतो. त्याला वाटते की आपल्या गतजन्मातील कुकर्मामुळे आपण केवळ आणखी त्रासासाठीच लायक आहोत, तरीसुद्धा भगवंताच्या कृपेने आपले कष्ट हे कमीत कमी प्रमाणात आपल्याला होत आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा तो सुखी असतो तेव्हा त्याचे श्रेय तो भगवंतांना देतो, कारण त्याला वाटते की आपण त्या सुखाला अपात्र आहोत. तो निश्चितपणे जाणतो की केवळ भगवंताच्या कृपेमुळे अशा सुखकारक परिस्थितीत राहून आपण भगवंताची उत्तम प्रकारे सेवा करीत आहोत. भगवंताच्या सेवेपित्यांत तो सदैव निर्भय आणि दक्ष असतो. तसे तो आसक्ती आणि अनासक्ती यामुळे कधीच प्रभावित होत नाही. आसक्ती म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता गोष्टीचा स्वीकार करणे आणि अनासक्ती म्हणजे अशा इंद्रियासक्तीचा अभाव होय. पण जो कृष्ण भावनेमध्ये दृढ असतो तो आसक्तही नाही किंवा अनासक्तही नाही, कारण त्याचे जीवन हे भगवत सेवेमध्ये समर्पित असते. यास्तव जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हाही तो मुळीच क्रोधित होत नाही. यश असो अथवा अपयश, कृष्ण भावनाभहित मनुष्य हा नेहमी आपल्या संकल्पामध्ये दृढ असतो. सर्वत्रानभिस्से हस्तपाश्य शुभाशुभम नाभिनंदिनी न देष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टीच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टीची स्तुती अथवा निंदाही करीत नाही, तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो. या भौतिक जगतामध्ये तात्पर्य या भौतिक जगतामध्ये नेहमी काही तरी उलथापालथ होतच असते, पण व अशा ही उलथापालथ चांगली अथवा वाईटही असू शकते. जो अशा भौतिक उलथापालथीमुळे शुद्ध होत नाही किंवा जो शुभाशुभ गोष्टीपासून निर्विकार राहतो, तो कृष्ण भावने दृढपणे स्थिर झालेला असतो. असे जाणावे. जोपर्यंत मनुष्य भौतिक जगात आहे तोपर्यंत मनुष्य नेहमी शुभाशुभ गोष्टी घडण्याची शक्यता असते, कारण हे जग पूर्णपणे द्वंद्वाने भरलेले आहे. जो कृष्ण भावने स्थिर झाला आहे तो शुभाशुभ गोष्टीपासून विचलित होत नाही, कारण त्याचा सर्व मंगलदायी भगवान श्रीकृष्णाशी संबंध असतो. अशा कृष्ण भावनेमुळे एखादा परिपूर्ण अशा दिव्य स्तरावर आरूढ होतो व या स्तराला समाधी म्हटले जाते. यदा संहरते चार्य कुर्मेंडानीव सर्वश इंद्रियानी दिन्द्वे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठता. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे तो आपल्या इंद्रियांना इंद्रियाविषयापासून आवरून घेतो. तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. तात्पर्य: कोणत्याही योगी भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीवाची कसोटी ही आहे की तो आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकत असतो. परंतु अधिकतर लोक हे इंद्रियाचे गुलाम असतात आणि म्हणून इंद्रियाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असतात. योगी कोणत्या प्रकारे स्थित असतो या प्रश्नाचे हेच उत्तर आहे. इंद्रियाची तुलना ही विषारी सर्पाशी केली जाते आणि अनिबंध आणि स्वैर आचरण करायचे असते की योगी किंवा भक्ताने सर्पाशी केले जाते. त्यांना अनिबंध स्वैर आचरण करायचे असते की योगी किंवा भक्ताने गरुडाप्रमाणे सर्परूपी इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत खंबीर असले पाहिजे. तो आपल्या इंद्रियांना स्वतंत्ररीतीने वागवण्याची मोकळीक कधीच देत नाही. या शास्त्रामध्ये अनेक आदेश नियम आहेत व त्याप्रमाणे काही विधायात्मक आहेत तर काही निषेधात्मक आहेत. जोपर्यंत एखादा स्वतः इंद्रिय तृप्तीवर बंधन घालत नाही, या सर्व सकारात्मक आणि नकारात्मक आदेशाचे पालन करत नाही, तोपर्यंत कृष्ण भावनेमध्ये दृढपणे होऊ शकत नाही. या ठिकाणी उल्लेखलेले कासवाचे उदाहरण हे सर्वोत्तम आहे.
कासव हे कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते व विशिष्ट कार्याच्या वेळी ते पुन्हा इंद्रियांना प्रगट करते. त्याचप्रमाणे कृष्ण भावनाभीत व्यक्तींची इंद्रिये ही भगवंताच्या सेवेसाठीच असतात आणि ती आवरली जातात. या ठिकाणी आपल्याला संतुष्टी करता इंद्रियाचा उपयोग न करता त्याचा उपयोग भगवत सेवेमध्ये अर्जुनाने कसा करावा हे त्याला शिकवण्यात आले आहे. इंद्रिये आवरून घेणाऱ्या कासवाच्या उदाहरणावरून आपली इंद्रिये सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावी हे या ठिकाणी दर्शवण्यात आले आहे. विषया विनिवर्तते निराहास्य देहिन रजवस्य रसोपश्य परदृष्टा निवर्तते. देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय भोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिया विषयाबद्दलची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबवल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो. तात्पर्य: मनुष्य जोपर्यंत दिव्य स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत इंद्रिय तुटलीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही. विधिविधानाद्वारा इंद्रिय उपभोगापासून निवृत्त होण्याची पद्धत ही काहीशी रोगी मनुष्याने विशिष्ट खाद्यपदार्थापासून पथ्य पाळण्याप्रमाणे आहे. पण रोग्याला असे बंधनानेही आवडत नाही आणि त्याची खाद्यपदार्थामधील रुचीही नाहीशी होत नाही. त्याचप्रमाणे अष्टांग योगासारखे काही आध्यात्मिक मार्ग ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान इत्यादी येतात, हे ज्या व्यक्तींना श्रेष्ठ ज्ञान नाही अशा अल्पबुद्धी लोकांसाठी आहे. परंतु आपल्या कृष्ण भावनेच्या प्रगतीत ज्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णाच्या अप्रतिम सौंदर्याची गोडी चाखली आहे त्याला निर्जीव भौतिक गोष्टीविषयी मुळीच गोडी राहत नाही. म्हणून जीवनातील आध्यात्मिक प्रगती पथावर असणाऱ्या अल्पबुद्धी नवसाधक व्यक्तींसाठी बंधने असतात, परंतु अशी बंधने जोपर्यंत एखाद्याची कृष्ण भावनेमध्ये वास्तविक गोडी निर्माण होत नाही तोपर्यंतच केवळ चांगली आहेत. जेव्हा एखाद्या खऱ्या अर्थाने कृष्ण भावना भीत होतो तेव्हा त्याची आपोआपच अशा निरर्थक गोष्टीमध्ये गोडी कमी होते. यथोतो हॅपी कौन्तेय पुरुषस्य विपश्चित इंद्रियाणि पापा प्रमाथीन हरिती प्रसंभ्य मन. इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्छृंखल आहेत की हे अर्जुना, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात. तात्पर्य: असे अनेक विद्वान ऋषी, तत्वज्ञानी आणि आत्मवादी आहेत जे इंद्रियावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांच्या दृढ प्रयत्नानेही त्यांच्यातील सर्वात श्रेष्ठ असा व्यक्तीही शुद्ध मनामुळे भौतिक इंद्रियोपभोगाला कधीकधी बळी पडतो. विश्वामित्रासारखे महर्षी आणि परिपूर्ण असे योगी जरी कठोर तपश्चर्या आणि योगाच्या आचरणाद्वारे इंद्रिय निग्रह करण्याचा प्रयत्न करीत होते तरी त्यांना मेनकेने लैंगिक सुखासाठी भुलविले. अर्थात जागतिक इतिहासामध्ये याच प्रकारच्या इतर अनेक घटना आढळून येतात. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावनाभीत झाल्याशिवाय मन आणि इंद्रियांना नियंत्रित करण्याचे अत्यंत कठीण आहे. मनाला श्रीकृष्णाच्या ठायी पूर्णपणे रममाण केल्याशिवाय अशा भौतिक कार्यामध्ये निवृत्त होणे मनुष्याला अशक्यप्राय आहे. म्हणून महान संत आणि भक्त श्री मुनियाचार्य यांनी एक प्रत्यक्ष उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, यद्वधी मम चेत कृष्ण पदारविंदे नरसमाधी मुद्यत रंतु मासित तत्ववधी बत नारी संगमे स्वयमाने भवंती मुख विकार सृष्ट विवेचनच. माझे मन श्री कृष्णाच्या चरण कमलामध्ये रममाण झाल्यापासून, मी नित्य नवीन दिव्य रसाचे आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा मी एखाद्या स्त्रीबरोबर सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे मुख विकाराने भरून येते. ते विकारावर मी थुंकतो. कृष्ण भावना इतकी दिव्य गोष्ट आहे की भौतिक उपभोगाबद्दलची रुची आपोआपच नाहीशी होते. एखाद्या भुकेल्या मनुष्याने पुरेपूर पौष्टिक अन्नपदार्थ खाऊन आपली भूक भागविल्याप्रमाणेच ही कृष्ण भावना आहे. महाराज अंबरीश यांचे मन केवळ कृष्ण भावनेमध्ये रममाण झाल्यानेच त्यांनी महान योगी दुर्वास मुनी यांच्यावर विजय प्राप्त केला होता.
मन कृष्ण पदार विंदेयो वाचासी वैकुंठ गुणा वर्णने तानी सर्वाणी संयम युक्त आसित मस्पर वशे हि यंत्रेंद्रियानी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्याचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थित करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते. तात्पर्य: योगसिद्धीची परिपूर्णता म्हणजे कृष्ण भावना याचे श्लोकात स्पष्टपणे वर्णन करण्यात आले आहे. आणि जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावना बहित होत नाही तोपर्यंत त्याला इंद्रियांना संयमित करणे मुळीच शक्य नाही. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे दुर्वास मुनींनी अंबरीश महाराजांचे भांडण उकरून काढले आणि विनाकारण अहंकाराने क्रुद्ध झाले व त्यामुळे ते आपल्या इंद्रियांना आवरू शकले नाही. याउलट राजा अंबरीश दुर्वासांच्या इतके श्रेष्ठ योगी नव्हते, पण ते भगवत भक्त होते. त्यांनी दुर्वासाचा अन्याय शांतपणे सहन केला आणि परिणामी ते विजयी ठरले. अंबरीश महाराज आपली इंद्रिये संयमित करू शकले कारण श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे पुढील गुण होते. सवे मेन कृष्ण पदार विंद एव चासी वैकुंठ गुणान वर्णने करो हरे मंदिर मार्ज नादिशिव श्रुती चकार च्युत सत्कर शोधते मुकुंद लिंडगार लय दस्य दस्यो तत भुगुत्रा गात पश्ये समागम घारनत तत्पादर राज सौरभे श्रीमत तुल्ला रसना तत्पित्ते पादो हरे क्षेत्रपदानुसर्पणे शिरो ऋषिकेशपदा विवंदते कामच दास्ये तु कामाया यथोत्तम श्लोकजनाश्रयारती. अंबरीश महाराजांनी आपले मन भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमलाशी स्थिर केले. वाचा श्रीमद धामाचे वर्णन करण्यात रत केली. हातांना श्रीमद भगवंताच्या मंदिराचे मार्जन केले. कानांनी भगवंत लीलाचे श्रवण केले. नेत्रांनी भगवंताचे रूप पाहिले. आपल्या शरीराने भगवत भक्ताच्या शरीराला स्पर्श केला. नासिकेद्वारे भगवत चरणांवर अर्पिलेल्या फुलांचा सुवास घेतला. जिव्हेने प्रवास केला. जिव्हेने भगवंताच्या अर्पिलेल्या तुळशीपत्राचा रस घेतला. पायाने भगवंताचे मंदिर असलेल्या तीर्थस्थळाचा प्रवास केला. मस्तिकाने भगवंतांना दंडवत केला आणि भगवंताच्या इच्छा पूर्ण करण्यातच आपली इच्छा अर्पण केली आणि या सर्व गुणामुळे ते भगवंताचा मतपर भक्त बनण्यास पात्र झाले. या संदर्भात मतपर हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मनुष्य कोणत्या प्रकारे मतपर होऊ शकतो हे अंबरीश महाराजांच्या जीवनावरून दर्शवण्यात आले. मतपर परंपरेतील श्रेष्ठ विद्वान व महान आचार्य श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात की श्रीमद्भक्तिभावे सर्व इंद्रिये विजयपूर्विका सात्मदृष्टी सुलेवित भाव. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तिपूर्ण सेवेच्या प्रभावानेच केवळ इंद्रियाचे पूर्णपणे संयमन करणे अशक्य आहे. काही वेळा अग्नीचेही उदाहरण दिले जाते. ज्याप्रमाणे धगधगता अग्नी खोलीमधील सर्व गोष्टी जाळून टाकतो त्याचप्रमाणे योग्यांच्या हृदयामध्ये स्थित असणारे भगवान विष्णू सर्व प्रकारची अशुद्धता जाळून टाकतात. योगसूत्रसुद्धा शून्याचे नाही तर श्री विष्णूचे ध्यान करण्यास सांगते. तथाकथित योगी जे विष्णू स्तरावर नसणाऱ्या कोणत्या तरी गोष्टीचे ध्यान करतात ते केवळ अभ्यासपूर्ण अशा गोष्टीचे व्यर्थपणे ध्यान करीत आपला वेळ निव्वळ वाया घालवतात. आपण भगवंतावर आसक्त होऊन कृष्ण भावनाभरित झाले पाहिजे. वास्तविक योगाचा हाच अंतिम उद्देश आहे. ध्यायतो विषयानुपुस्तसड ते पूजा येते सज्जा येते काम क्रोधा बीजायते. इंद्रिया विषयाचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयाच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होते आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. तात्पर्य: जो मनुष्य कृष्ण भावना बहित नाही तो इंद्रिया विषयाचे चिंतन करीत असताना भौतिक इच्छामुळे प्रभावित होतो. इंद्रियांना योग कार्यामध्ये निमग्न केले पाहिजे आणि इंद्रियांना जर भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न केले नाही तर ते निश्चितपणे भौतिक सेवेमध्ये मग्न होतील. या भौतिक जगातील प्रत्येकजण स्वर्ग लोकातील
देवदेवतांचे नव्हे तर ब्रह्मदेव आणि शंकराच्या इंद्रियाविषयीच्या प्रभावाला वश होतात. भौतिक अस्तित्वाच्या या जंजाळातून मुक्त होण्याचा एकच मार्ग म्हणजे कृष्ण भावनावहित होणे. भगवान शिव हे ध्यानमग्न होते, पण जेव्हा पार्वतीने त्यांना इंद्रिय सुखाकरिता विचलित केले तेव्हा ते शिव त्यासाठी तयारही झाले आणि परिणामी कार्तिकेयचा जन्म झाला. क्रोधादवती समोह सन्मोह हास्यती विभ्रम स्तुती वंशादुद्धिनाशो बुद्धिनाश प्रतश्य. अर्थात क्रोधापासून समोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. तेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धी नाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अधःपातान पतन होते. रागद्वेषा विमुक्तकेस्तु विषयानिद्रेयस्वरन आत्मवश्य विधेयात्मा प्रसादमं गच्छति. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. प्रसादे सर्व दुःखान हानिरसोपजायते प्रसन्नचेतस्य हासु बुद्धी पर्यविष्टते. याप्रमाणे संतुष्ट झालेल्या व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लवकरच स्थिर होते. नास्ति बुद्धी युक्तिश्च न चायतुष्य भावना न चाभा वयंत शांती शांतस्य कृत सुखम. जो भगवंताशी संबंधित नाही त्याच्याकडे दिव्य बुद्धीही असत नाही किंवा त्याचे मनही स्थित असू शकत नाही. दिव्य बुद्धी आणि स्थित मनाशिवाय शांती प्राप्ती होण्याची शक्यताच नाही आणि शांती वाचून सुखप्राप्ती कशी होऊ शकेल. इंद्रियांना ही चरता यमनोनुविधीयते तदस्य हरिता प्रज्ञा वायुमावापनाभिस्से. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतरत्र ओढून नेली जाते त्याचप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते. तस्मादस्य महाबाहो निगृहीतानि सर्वेश इंद्रियाणि इंद्रियवश्यतस्य प्रजा प्रतिष्ठता. म्हणून हे महाबाहो, त्याची इंद्रिय विषयापासून नियंत्रित केलेली असतात, त्याची बुद्धी निश्चितपणे स्थित झालेली असतात. या निशा सर्व भूतानि तस्य जगाती संयमी यस्य जगाती भूतानि सा निशा पश्यन्तो मुने. सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते. आपूर्यमानमचल प्रतिष्ठ समुद्रमाप प्रविशन्ति यदन्तत्कामा य प्रविशति सर्व स शांतिमापावती न कामी. ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो त्याचप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांना प्रवाहाने विचलित होत नाहीत केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही. विहाय कामान्य सर्वानुपरश्रिता निःस्पृह नमने निरहंकार स शांतिमध्यगच्छति. ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला, जो निष्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे, त्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनांचा त्याग केला आहे, त्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही, तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो. एषा ब्राह्मी स्थिती पार्थनेन्या पाश्यविमुहाती स्थितवास्यमंत कालेपि ब्रह्मनिर्वाणमुच्यते. आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि त्यांची प्राप्ती झाल्यास मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही तो जर एखाद्या याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. मनुष्याला कृष्ण भावनेची किंवा देवी जीवनाची प्राप्ती त्वरित किंवा एका क्षणात होऊ शकते. त्याला लक्षावधी जन्मांतराची कृष्ण भावनेची प्राप्ती होऊ शकत नाही. ती फक्त सत्य जाणून घेतात आणि सत्याचा स्वीकार करण्याची बाब आहे श्रीकृष्णांना शरण जायचं. श्रीकृष्णांना शरण जाऊन
निर्वाण म्हणजे भौतिक जीवनाचा अंत करण्याचा मार्ग होय. या प्रकारे श्रीमद भागवत गीतेचा साख्य योग या दुसऱ्या अध्यायावरील भक्ती वेदांश भाष्य संपन्न.